उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नगर दौऱ्यावर आहेत। महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडेंच्या प्रचारार्थ नगरमध्ये सभा होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगर दौऱ्यावर आहेत। सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ नगरमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान 3 टप्प्याचं मतदान हे पार पडलेलं आहे। आपले प्रतिनिधी जयेश सावंत आपल्या सोबत जोडलेले आहेत। जयेश, आज फडणवीस नगरमध्ये येणार आहेत, दौरा आहे, प्रचारार्थ सभा या ठिकाणी त्यांची होणार आहे, काय अधिकची माहिती? नीलम, नगर जिल्ह्यातील ज्या दोन्ही जागा आहेत ज्या महायुतीकडे आहेत आणि महायुतीतील या जागा या अतिशय प्रतिष्ठेच्या लावून या ठिकाणी गेल्या 3 दिवसामध्ये आज 3रा दिवस आहे। पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर काल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आज देवेंद्र फडणवीस यांच्या सभा होत आहेत। अतिशय चुरशीच्या या लढतीमध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ मोठ्या प्रमाणात इथे तयारी करण्यात आलेली आहे। हजारोच्या संख्येने नागरिक येणार असल्याने त्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे आणि ही जी जागा आहे ही पुन्हा एकदा महायुतीकडे राहावी याकरता सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आलेले आहेत। नीलम, नक्कीच जयेश, फडणवीसांची या ठिकाणी एकच सभा होणार आहे की आणखीन शिर्डीमध्ये सुद्धा सभा आयोजित करण्यात आलेली आहे? नाही, कोपरगाव येथे एक सभा होणार आहे, ती जाहीर सभा एकमात्र सभा होणार आहे। जयेश, आपण पाहतोय की मोठ्या संख्येने या ठिकाणी आता या रॅलीमध्ये महायुतीचे कार्यकर्ते या ठिकाणी आता सहभागी होणार आहेत। किती वाजता या रॅलीला सुरुवात होईल, सभेला सुरुवात होईल? दुपारी 12 वाजेपर्यंत या सभेला सुरुवात होण्याची सांगितलं जात आहे। 11 वाजेच्या दरम्यान या ठिकाणी रॅलीची सुरुवात होण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। सुजय विखे पाटलांच्या प्रचारार्थ सुद्धा सभेचं आयोजन करण्यात आलंय का, त्या संदर्भात काय अधिकची माहिती? नाही, आतापर्यंत फक्त कोपरगाव इथे जाहीर सभे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोपरगावच्या सभेसंदर्भातीलच माहिती समोर आलेली आहे। नगर दक्षिणेसंदर्भातील आणखी कोणतीही माहिती समोर आलेली नाही। नक्कीच नक्कीच, धन्यवाद जयेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगर दौऱ्यावर आहेत। या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे।